आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, उषाताई तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये 29 डिसेंबर रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी राहुरी नगरपालिका कार्यालयाच्या पायरीवरती श्रीफळ अर्पण करून नगराध्यक्ष पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेत की निवडणूक प्रचार काळामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर्वतोपरी प्रयत्न करतील. मुलींच्या जन्माचे दाखले मोफत दिले जातील. 2 मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना नगरपालिकेच्या वतीनं 11,000 रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. अनधिकृत फलकांमुळे शहरामध्ये होणारं विद्रुपीकरण थांबवण्यात येतील. 1 तारखेनंतर नगरपालिका परवानगीशिवाय कोणतेही फलक लावता येणार नाहीये. त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करणार आहोत. आठवडे बाजारामध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडनं कोणतीही पट्टी घेतली जाणार नाही. नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं, तसेच कचरा संकलन गाडी नियमितपणे येईल याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन देऊन शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षामधील नगरसेवकही सहकार्य करतील असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलाय. पदभार स्वीकारताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे म्हणालेत की राजकारण बाजूला ठेवत राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे कार्यकारी नगरसेवक एकदिलानं काम करणार आहोत. सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणं हेच आमचं उद्दिष्ट राहणार आहे. प्रशासकाच्या काळामध्ये प्रलंबित राहिलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील. तर यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक उषाताई तनपुरे, हर्ष तनपुरे, सागर तनपुरे, गजानन सातबाई, प्रतीक तनपुरे भुजाडी, तसेच प्रशांत डवले, सोन्याबापू जगधने, अविनाश म्हस्के, केतन पोपळघट, बबन गुलदगड, स्मिता भारत भुजाडी, वृषाली नंदू तनपुरे, प्रियंका रवींद्र आहेर, संगीता शहाजी जाधव, लता बाळासाहेब जगधने, आसमा आरिफ शेख आदींचे मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी सत्कार करून स्वागत केले. या प्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे, विजय डवले, आसाराम शेजूळ, भारत भुजाडी, निलेश जगदने, नंदू तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, ज्ञानेश्वर जगदने, प्रकाश भुजाडी, दशरथ पोपळगड, इस्माईल सय्यद, मच्छिंद्र गुलदगड, जीवन गुलदगड, बाळासाहेब गिरमे, दादू साळवे, आरिफ शेख, तात्या काशीद, किरण साळवे, संजय साळवे, वसंत पवार आदींसह विद्यामंदिर शाळेमधील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राहुरी नगर परिषदेची निवडणूक पार पडली. नवीन बॉडी 2021ला अस्तित्वात यायला पाहिजे होते, नवीन सदस्य नगराध्यक्ष, पण याला त्या कारणानं निवडणुका होऊ शकल्या नाहीत आणि 4 वर्ष जनतेचे प्रतिनिधी या सभागृहामध्ये जनतेची बाजू मांडू शकत नव्हते आणि कुठंतरी खऱ्या अर्थानं शहराच्या समस्या ज्या सभागृहामध्ये त्याच्यावरती योग्य ती चर्चा होऊन ज्या निपटारा व्हायला पाहिजे होत्या, ही प्रक्रिया 4 वर्ष निवडणूक न झाल्यामुळे थांबली होती आणि आज लोकशाही मार्गानं या नगर परिषदेचे नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून येऊन आज खऱ्या अर्थानं कारभाराला सुरुवात करत आहेत. मी भाऊसाहेब मोरे सर
आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या दिवसापासून नगरपालिकेचा कारभार हा पुन्हा एकदा लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत चालणार आहे आणि खऱ्या अर्थानं या राहुरी शहराचे प्रश्न, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हे त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सुटण्यामध्ये च्या प्रक्रियेला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. विकास आघाडीचे 17 असतील, समोरचेही काय असतील, सर्व निवडणूक झाली. लोकशाहीची ती एक प्रक्रिया होती. पण पुढे 5 वर्ष मला खात्री आहे की विरोधक देखील चांगल्या कामाला या ठिकाणी सहकार्य करतील आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 5 वर्ष या शहरातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या सभागृहामध्ये गेली कित्येक वर्ष होत आहे. तसंच पुढं अव्याहतपणे चालू राहील ही मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. मोरे सरांचं या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो. सर्वच नगरसेवकांचं, नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करतो. पुढची 5 वर्ष तुम्हाला आता या सभागृहामध्ये कामकाज करण्याची मोठी संधी मिळालेली आहे. या संधीचं आपण सोनं कराल आणि चांगलं कामकाज या जिल्ह्यामध्ये पथदर्शी ठरेल असं कामकाज राहुरी नगरपालिकेतून होईल अशी आपल्या सर्वांकडून या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. प्रशासनाला देखील निवडून आलेले नगरसेवक आणि पालिकेचं प्रशासन यांनी देखील दोघांनी एकत्र दोघांमध्ये सुसंवाद ठेवून हे कामकाज करावं अशी प्रशासनाला देखील विनंती आहे. निश्चितपणे आजपर्यंत नगरपालिकेचं सर्व प्रशासन हे आत्तापर्यंतचा अनुभव अत्यंत चांगला, सर्वांना विश्वासात घेऊन निवडून आलेले प्रतिनिधी आणि प्रशासन हे दोघांच्यामध्ये सुसंवाद आत्तापर्यंत होता, असाच पुढे राहील आणि दोघांच्याही माध्यमातून विकासाचा गाडा पुढे जाईल अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही काही आश्वासनं राहुरी शहरातल्या जनतेला दिली होती. मागच्या निवडणुकीत देखील दिली, त्या बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. याही निवडणुकीमध्ये काही आश्वासनं आम्ही राहुरी शहरवासियांना दिली होती. निश्चितपणे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं. इथं शिवसाहेब देखील आहेत. काही रस्त्यांचे टेंडर हे गेले कित्येक महिने रखडलेले आहेत. माझी आपल्याला या ठिकाणी सूचना असेल की जे आता काही रखडलेले टेंडर्स आहेत ते तात्काळ त्याचं फायनान्शियल ओपनिंग करून जी काय कमीत कमी मुदत आहे त्याच्यामध्ये ती सगळं प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारांना कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देऊन पुढच्या 15 दिवसामध्ये जे टेंडर वाचून राहिलेले रस्ते होते त्याची तात्काळ कामाला सुरुवात करावी. कोणी का ठेकेदार असेल, आम्हाला काय घेणं देणं नाही. ज्याचं कुणाचं लोएस्ट आलं असेल त्याला देऊन त्या रस्त्यांच्या कामाला तातडीनं सुरुवात करावी. आणि नगर परिषदेचे इंजिनियरना देखील आमच्या सर्वांच्या सूचना असणार आहेत की पैसे सरकारकडनं, एक तर सध्याचं सरकारची सगळी परिस्थिती बघता आमच्या सगळ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, सध्याची सरकारची परिस्थिती इथं बघता सरकारकडेच मुळात पैशाची खूप तुटवडा आहे आणि तो खेचून आणणं हे आणखीन दुरापास्त आहे. त्यामुळे जे आलेले पैसे आहेत त्याचा विनियोग हा अत्यंत योग्य पद्धतीने होऊन चांगल्या दर्जाची रस्त्याची कामं ही झाली पाहिजेत अशी या सर्वांच्या वतीनं नगर परिषदेच्या इंजिनियरना त्या ठिकाणी सूचना आम्ही करतो. शिवसाहेब नगरपालिकेचे इंजिनियर हे ठराविक त्यांच्या कामकाजाच्या वेळेस इथं बसतील, पण मात्र प्रत्येक साईटवरती आपले इंजिनियर असतील, त्या अजून कोण मला वाटतं कॉन्ट्रॅक्टचे इंजिनियर असतील, हे सातत्यानं साईटवरती जाऊन त्यांनी लक्ष त्यांच्या कामावरती ठेवलं पाहिजे आणि दर्जेदार रस्त्यांची कामं होतील हे आपण सर्वजण, तुम्ही आणि प्रशासन मिळून याच्यावरती निश्चितपणे देखरेख ठेवाल अशी देखील या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. एक स्त्री जन्माचं स्वागत व्हावं, ज्या वाढता मुलींच्या संख्येचा जो घटता दर आहे, मुलींच्या जन्मदर, त्याच्यामध्ये देखील आमच्या डोक्यात असं आहे की स्त्री जन्माचा जर दाखला असेल, स्त्री जन्म झाला त्याचा दाखला हा मोफत त्या ठिकाणी देण्याचा आमचं त्या ठिकाणी मनोदय आहे. आणि जे फक्त दोनच मुलींच्या ह्याच्यानंतर जे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करतील त्यांना मोरे सर
आपल्या वतीनं नगरपालिका सुमारे 11,000 रुपये देऊन त्यांचं कौतुक करते. जेणेकरून स्त्री जन्माला प्रोत्साहन देणं आणि वाढत्या लोकसंख्येवर आळा घालणं यासाठी या बाबी आमचे हे सगळे ही बॉडी त्या ठिकाणी काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. व्यापाऱ्यांशी कालपासून गेल्या 2-4 दिवसापासून संवाद होतोय. व्यापाऱ्यांचं मत आलंय की आता खूप सारे फ्लेक्स बोर्ड शहरामध्ये लागलेले आहेत. काल तर मला दुकानदार म्हणत होते की एवढे बोर्ड लागलेत की आमची दुकानं दिसणं झाली. त्यामुळं याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करणार आहोत. आपले सर्व फ्लेक्स बोर्ड आज आपण त्या ठिकाणी उतरून घेऊयात आणि यापुढे नगरपालिकेच्या परवानगीशिवाय कुठलाही फ्लेक्स बोर्ड शिवसाहेब लागणार नाही. एक विद्रुपीकरण रोखण्याकरता त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतोय. 1 तारखेपर्यंत आपण मुदत द्यावी. 1 तारखेनंतर मात्र कुठलाही फ्लेक्स बोर्ड लागणार नाही. फक्त काही ठराविक ठिकाणं तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये नंतर एक 2-3 ठिकाणं आयडेंटिफाय करा की जिथं काही समजा दुःखाचे काही विषय असतील त्यासाठी काही 2-3 जागा आयडेंटिफाय करून तिथंच फक्त बोर्ड लागतील असा निर्णय आपण सभेमध्ये घेऊन सभेमध्ये निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. पण तोपर्यंत मात्र आता खूप लोकांचं म्हणणं आहे की आता खूप जिकडं तिकडं बघावं. आता मलाच माझे फोटो बघून म्हणजे त्यामुळे आता आमचेच बोर्ड आधी त्या ठिकाणी काढू. पण 1 तारखेनंतर मात्र मुख्याधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की या शहरामध्ये विना परवानगी कुठलाही फ्लेक्स बोर्ड लागू नये. ज्यांना नगरपालिका ठराव करेल नंतर जे 2-3 ठिकाणं आयडेंटिफाय करू त्या ठिकाणी नगरपालिकेच्या परवानगीनं फ्लेक्स बोर्ड लावावेत. हे देखील या निमित्तानं सांगण्यात येईल. त्याच होतं या तालुक्यातला कुठलाही शेतकरी जर त्याचा माल आठवडे बाजारामध्ये विकत असेल तर त्याला आठवडे बाजाराची पट्टी लागणार नाही असं आम्ही सांगता सभेत सांगितलं होतं. अंमलबजावणी पहिल्याच मीटिंगमध्ये आपण कराल ही देखील आपल्या सर्वांच्या वतीनं इथं नागरिकांना सांगू इच्छितो. अजून बरेच विषय आहेत परंतु निश्चितपणे पुढं जसं जाऊ तशा मीटिंगमध्ये लोकांच्या मागण्याचे विषय तर आपण करूयाच. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये लोकांना लागणाऱ्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या सुविधा असतील घंटागाडीचं नियोजन देखील जरा गेल्या 2-3 वर्षापासून थोडं जरा मला त्रुटी त्याच्यामध्ये आढळायला लागलेल्या आहेत. तर निश्चितपणे नवीन बॉडी याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक घरोघरी घंटागाडी जात असताना ती चांगल्या सुस्थितीतली गाडी असेल. त्याचा आवाज माईक कधी बंद असतो काय असतो माणूस त्याच्याबरोबर द्यायची व्यवस्था असते. या बारीक गोष्टी या कटाक्षानं पाळल्या जातील याची सर्व काळजी ही नवनिर्वाचित सगळी बॉडी त्या ठिकाणी घेईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. निवडणुकीमध्ये या सर्वांना या ठिकाणी कामकाज करण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थित सर्व राहुरी शहरवासियांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. बरेचसे निर्णय इथं आहेत ते तुम्ही सर्वजण मीटिंगमध्ये घ्या. सगळेच इथं मी आता सांगू शकत नाही परंतु बरेचसे अजून भरपूर त्या ठिकाणी येतील. ही तर सुरुवात आहे. हे निश्चितपणे आपण लोकांच्या याचे निर्णय घेताल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.